मैं हूँ अटल नावाने एक पिक्चर येत आहे, ज्यामध्ये आपल्याला अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्याचा जीवन प्रवास, त्यांचा राजकीय कारकिर्दी कशी होती हे दाखवण्यात येणार आहे. आणि अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेमध्ये पंकज त्रिपाठी आहेत. पंकज त्रिपाठी सरांचं काम तर खरंच एक नंबर आहे. शाबाश बेटा. तर म्हणतो ना की इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधले सगळ्यात नावाजलेले आणि सगळ्यात बेस्ट ॲक्टर म्हणून त्यांना मी तर बघत असतो. मी काय असे बरेचसे लोक आहेत की जे बघतात. त्यांचे काम करण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची पद्धत एवढं सूझबूझ से वो बात करते हैं ना कि ऐसे लगता है कि अटल बिहारी वाजपेयी जी अपने सामने खड़े हैं और वही बात कर रहे हैं. 3.5 मिनिटाचा जो ट्रेलर होता त्या ट्रेलरमध्ये तर एकदम जबरदस्त त्यांची सुरुवातीपासून त्यांनी भाजपा कसं स्थापन केलं, काँग्रेसला कसं हाणून पाडलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पिक्चरमध्ये बघायला भेटणार आहेत. म्हणजे ज्या माणसाने आपल्या देशासाठी स्वतः लग्नही नाही केलं, म्हणजे आपलं देशच सगळं काही आहे, देशातले जे लोक आहेत, नागरिक आहेत, तेच आपल्यासाठी सगळं काही आहेत, म्हणून त्यांनी पूर्ण आयुष्य आपल्या देशासाठी पणाला लावलेलं आहे. आणि त्या माणसावर हा पिक्चर बनणं म्हणजे खरंच डिझर्व करतो तो माणूस. आणि त्याच भूमिकेमध्ये पंकज त्रिपाठी सर एकदम फिट बसलेले आहेत. हा पिक्चर डायरेक्ट केलेला आहे आपले मराठीमधले जे नावाजलेले डायरेक्टर आहेत रवी जाधव यांनी. रवी जाधव सरांनी आजपर्यंत बरेचसे मराठी पिक्चर केलेले आहेत. टाइमपास घ्या त्यांचा, टाइमपास 2 घ्या. आता मध्ये एक हिंदी वेबसिरीज डायरेक्ट केली ताली नावाने, ज्यामध्ये सुष्मिता सेन होती. खूप सारे पिक्चर त्यांनी बनवलेले आहेत आणि त्यांचे पिक्चरही एकदम वेगळ्या छाटणीमधले असतात. खूप कमी पिक्चर बनवतात पण खूप काही सांगून जातात असे पिक्चर त्यांचे असतात. आणि हाही पिक्चर 19 जानेवारी 2024 रोजी आपल्याला बघायला भेटणार आहे थिएटरमध्ये. तर माझ्याकडनं ह्या पिक्चरला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही पिक्चरचा ट्रेलर बघितला आहे का? तुम्हाला कसा वाटला आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा. भेटूया आपण एका नवीन चित्रपटासोबत, एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम.